आणि याच्यातून ह्या चिमुकल्या सुद्धा सुटत नाहीत. हे अतिशय खेदाची गोष्ट आहे, कारण भारतीय परंपरेत इतिहासामध्ये स्त्रीचा सन्मान केला पाहिजे असं असताना देखील आज ही अवस्था आहे. एवढ्या सुविधा आहेत, सुविधा आहे, मीडिया आहे, सगळं असताना सुद्धा हे असा प्रसंग का यावा. आणि या नराधमाला शिक्षा देताना मग फाशीची न देता त्याला छळून ठार मारलंच पाहिजे. नुसती फाशी देऊन त्याला त्याचा वेदना कळणार नाही, तर त्याला जेव्हा वेदना देऊन मरण येईल तेव्हा त्याचा खरा अर्थ होईल. कारण त्याची मुरडीवरही त्यांनी तसंच केलेलं आहे. आणि या वेळेला इथं कुठं जात पात हे ते पाहिलं नाही, तरी पण स्त्री आहे याचं भान सगळ्यांनी ठेवावं. आणि यापुढे जर असे काही प्रसंग आले तर स्त्री सगळ्यात पुढे येईल. आणि स्त्रिया एकवटल्यानंतर काय होतं हे आपण इतिहासात ज्ञात आहेत. एक स्त्री तेवढं जग इकडचं तिकडं करू शकते, तर स्त्रिया एकत्र आल्यावर काय होईल हेही लक्षात घ्यावं. ती वेळ आमच्यावर येऊ नये, कारण ते आम्हाला जरी वाटलं की आम्ही स्त्रिया पुढे आम्हाला आम्ही आमचं शौर्य दाखवतो ते, पण त्याच्यात आम्हाला नाहीये. कारण तो अभिमान आम्हाला पुरुषांकडनं ती जे अपेक्षित आहे ते संस्कार सगळ्यांवर झाले पाहिजेत हे आहे. कारण स्त्री ही जननी आहे, कुणाचा नाश करणारी नाही. शासनाला काय दिलं? शासनाला सांगेल की अनेक सुविधा ते काढतायत, अनेक सवलती देत आहेत, हे देत आहेत, पण त्याच्यापेक्षा आम्हाला ते बहिणीची त्याचे काय जे तुम्ही देता त्याच्यापेक्षा ही सुरक्षितता द्या, किंवा आम्हाला आत्मनिर्भर बनवा. तशा परवानग्या द्या आम्हाला की आम्हाला शस्त्र घेऊन जाता येईल. नरसापूर येथील ज्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर या नराधमाने अत्याचार केला, ही एक विकृती आहे. त्याचा मी निषेध करतो आणि शासनाला एवढंच सांगतो की आजपर्यंत तुम्ही म्हणजे लोकांना समजवण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवतो, अमक करतो, परंतु आजपर्यंत कुणाला शिक्षा ही झाली नाही. कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर गुन्हेगाराला त्याचा वचकही बसल, शासनाचा दबावही राहील. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेसह आमच्या वसमतच्या जनतेकडून मी विनंती करतो की हे फास्ट ट्रॅकमध्ये तर चालवा, परंतु त्याला शिक्षा द्या. की शिक्षा इतकी जरब पाहिजे, इतकी भयानक शिक्षा पाहिजे की असं कृत्य भविष्यात पुढे करायचा विचार सुद्धा करू नये, अशी विनंती मी तमाम वसमतवासियांच्या वतीने करतो. याला कुठलाही जातीय रंग देऊ नका. घटनेच्या आधी राहून ही सगळी चौकशी होईल ही आम्हाला मान्य आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, शासनाने याच्यात लक्ष घालून ही फाईल टेबलवर आणून या गुन्हेगाराला भयंकर अशी शिक्षा द्यावी, अशी विनंती मी वसमत ब्राह्मण समाजाच्या वतीने करतो.